नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय सुरवसे आपल्या सर्वांचे स्वागत आहे MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 14 फेब्रुवारी 2024। तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा, म्हणजे चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील। डेली आपलं रोज सकाळी 7 वाजता करंट अफेअर्सचा व्हिडिओ अपलोड होत असतो, ते देखील तुम्ही पाहू शकाल। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6व्यांदा। तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 6व्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे। तर लगेचच आपण अर्थसंकल्पाबद्दल जाणून घ्या। तर प्रथम अर्थसंकल्प 1 एप्रिल 1860 मध्ये जेम्स विलियम्स यांनी सादर केलेला होता। तसेच स्वातंत्र्यापूर्वी शेवटचा अर्थसंकल्प 1947 मध्ये लियाकत अली खान यांनी सादर केलेला होता व स्वातंत्र्यानंतरचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी RK शनमुखम यांनी सादर केलेला होता आणि सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर मोरारजी देसाई यांनी सलग 10 वेळा सादर केलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 2, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात कोणता जिल्हा राज्यात अव्वल ठरलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, गोंदिया। तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात गोंदिया हा जिल्हा राज्यात अव्वल ठरलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 3, कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळा आयोजित करण्यात आलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, नवी दिल्ली। तर नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य मेळा आयोजित करण्यात आलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 4, सरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोणत्या राज्यात भरतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, हरियाणा। तर सरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा हा हरियाणा या राज्यात भरला जातो। तर लगेचच आपण हरियाणा या राज्याबद्दल जाणून घेऊयात। तर हरियाणा या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 रोजी झाली। मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड। तसेच तिथे 2 महत्त्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत, काळेसर राष्ट्रीय उद्यान आणि सुलानपूर राष्ट्रीय उद्यान। तसेच तिथे 3 महत्त्वाची धरणे आहेत, कौशल्या, अनाकपूर आणि पोत्तू बॅरेज। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 5, भारतीय लष्करासाठी सर्वत्र ही मोबाईल ब्रिज सिस्टम अलीकडेच कोणी सुरू केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, DRDO। तर भारतीय लष्करासाठी सर्वत्र ही मोबाईल ब्रिज सिस्टम DRDO ने सुरू केलेली आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 6, उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक कोठे स्थापन केली जाईल? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, बनारस हिंदू विद्यापीठ। तर उत्तर भारतातील पहिली मानवी DNA बँक ही बनारस हिंदू विद्यापीठ या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे। पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 7, खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 मध्ये सर्वाधिक पदके कोणी जिंकलेली आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, महाराष्ट्र। तर खेलो इंडिया यूथ गेम्स 2023 मध्ये
महाराष्ट्र या राज्याने का सर्वाधिक पदके जिंकलेली आहे? तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घेऊया. तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. चांदोली राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 4 महत्वाची धरणे आहेत. उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 8. जपानला मागे टाकून जगातील अव्वल वाहन निर्मितीदार देश हा कोणता बनलेला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चीन. तर जपानला मागे टाकून जगातील अव्वल वाहन निर्यातीदार देश हा काय चीन बनलेला आहे. तर लगेचच आपण चीन या देशाबद्दल जाणून घेऊया. तर चीन या देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत शी जिनपिंग, पंतप्रधान आहेत ली कियान, राजधानी आहे बेजिंग आणि तेथील चलन आहे रेनमिनबी. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 9. लघु बनास जात्य द्रव्य क्रिया योजना ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिसा. तर लघु बनास जात्य द्रव्य क्रिया योजना ही ओडिसा या राज्याने काय सुरू केलेली आहे. तर लगेचच आपण ओडिसा या राज्याबद्दल जाणून घेऊया. तर ओडिसा या राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 रोजी झाली. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक, राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर. तसेच तिथे 3 महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत. भितरकनिका राष्ट्रीय उद्यान, सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि नंदनकानन राष्ट्रीय उद्यान. तसेच तिथे 4 महत्वाची धरणे आहेत. हिराकुंड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पाहूयात पुढचा प्रश्न क्रमांक 10 आणि या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्या पेमेंट्स बँकेवर काय बंदी घातलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पेटीएम. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम या पेमेंट्स बँकवरती काय बंदी घातलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी MCQ वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रीण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदासपणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तर ठीक आहे, उद्या भेटू आपण सकाळी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.